नाशिक जिल्हा कायद्याचा बालकिल्ला, 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 नाशिक जिल्हा नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अवैध सावकारीच्या गुन्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा संघटक विशाल कदम, अमित पाटील या दोघांना काल आडगाव पोलिसांनी ताब्यात घेतला, तर आणखी दोघे जण फरार आहेत. एका महिलेच्या पतीने मागील 5 वर्षाच्या काळात विशाल कदम यांच्याकडून व्यवसायासाठी हातउसनवर पैसे घेतले होते. ही रक्कम वसूल करण्यासाठी संशयित विशाल कदम, सिद्धेश्वर अंडे, अमित पाटील, शंकर वाडेकर यांनी एकमत केलं आणि तक्रारदार शिरोळे यांच्या पतीचं अपहरण करत बळजबरीनं कागदपत्रावर सह्या घेतल्या. तसेच त्यांच्या पतीचं नाव असलेले तब्बल 6 कोटींची मालमत्ता जीवे मारण्याची धमकी देऊन खरेदी खत, साठेखत, दस्तनोंदणी करून हडपली. तसेच वाडेकर यांनी घरी येऊन कदम यांचा मॅटर सेटल करून घे, नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी देखील दिल्याचं समजलं. या प्रकरणात आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या पथकाने कारवाई केली. त्यामुळे घटनेचा पुढील तपास आडगाव पोलीस करतात. पोलीस स्टेशन आडगाव येथे फिर्यादी नामे सारिका विजय शिरोळे यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की त्यांचे पती जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांना विशाल कदम आणि त्यांचे इतर 3 साथीदार हे प्रॉपर्टीच्या अनुषंगाने त्यांचे काही व्यवहार होते. त्या व्यवहाराच्या अनुषंगाने नेहमी ब्लॅकमेलिंग करतात, खंडणी मागतात आणि त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला 362/2025 भारतीय न्यायसंहिता 318/4, 316, 308 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये आम्ही विशाल कदम आणि अमित पाटील या 2 आरोपींना अटक केले आहे आणि पुढील तपास सुरू आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.